नमस्कार। 130व्या केसरी गणेशोत्सवात मी सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। यंदाच्या उत्सवातला हा शेवटचा सांस्कृतिक कार्यक्रम। दरवर्षी आजपर्यंत आपण भेटत आलेलो आहोत, पुढच्या वर्षी पण भेटणार आहोत। उद्या दिवसभर दर्शनाची व्यवस्था असेलच। आज आपल्यासमोर चित्रमाऊली अभिनेत्री सुलोचना यांचा चित्रप्रवास तसेच दीदीच्या चित्रपटातील अजरामर गीतांची मैफल आज आपण सगळेजण अनुभवणार आहोत। केसरी गणेश उत्सवाचे प्रमुख डॉक्टर रोहित टिळक यांना मी विनंती करतो की या कार्यक्रमातील कलाकारांचा आपण सत्कार करावा। केसरी गणेश उत्सव आणि वाघ बकरी चहा यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन आपण कलाकारांचा सत्कार करणार आहोत। प्रथम ज्यांच्या सुरेल गायकीने कायमच श्रोत्यांच्या मनावर मोहिनी घातली आहे अशा प्रसिद्ध गायिका मनीषा निश्चल मॅडम। डॉक्टर रोहित टिळक मनीषा निश्चल मॅडमचा सत्कार करीत आहेत। यानंतर प्रसिद्ध मुलाखतकार प्रसिद्ध निवेदक राजेश दामले सर। या कार्यक्रमातील आणखी गायक प्रणव कुलकर्णी सर। यानंतर या कार्यक्रमाची ज्यांनी अमृता ठाकूर देसाई। यानंतर विशाल गडरत्वार आणि अभय इंगळे। यानंतर डॉक्टर रोहित टिळक डॉक्टर माधवी वैद्य यांचा सत्कार करतील। यानंतर या कार्यक्रमाचे निवेदक राजेश दामले सरांना मी विनंती करतो की आपण कार्यक्रमाला सुरुवात करावी। धन्यवाद। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी केसरीवाडा गणेशोत्सवचे सर्व समिती सदस्य तसंच डॉक्टर रोहित टिळक गीताली टिळक यांचे मनःपूर्वक आभार। त्यांनी आज हा कार्यक्रम इथे आयोजित केला त्याबद्दल आणि आपणा सर्व रसिक प्रेक्षकांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि या आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू। रसिक हो, या कार्यक्रमाद्वारे आपण चित्रमाऊली अर्थात सुलोचना दीदी यांना प्रेमांजली वाहणार आहोत। हा काही त्यांच्या संपूर्ण चित्रपट कारकिर्दीचा मागोवा नाही आहे, तर त्यातले काही निवडक प्रसंग काही घटना यांचा वेध घेत सुलोचना दीदींच्या चित्रपटातल्या गाण्यांचा आपल्याला एक अनुभव देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। आपण हा प्रयत्न गोड मानून घ्याल अशी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो। मनीषा निश्चलजी माझ्यासोबत आहेत, प्रणव कुलकर्णी आहेत आणि ही सर्व गुणवंत वादक मंडळी आहेत। यांच्या साक्षीने डॉक्टर माधवी वैद्य यांची अत्यंत सशक्त संहिता आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे। पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। चित्रमाऊली कोल्हापूरपासून 70 मैलांवर एक लहानसं गाव आहे, खडकलाट। सुलोचनाबाईंचा जन्म तिथला। या गावावरूनच त्यांचं लाटकर हे आडनाव पडलेलं असावं। शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंब, वडील फौजदार, आई वडील आणि मोठा भाऊ असं हे कुटुंब। भावाच्या पाठीवर तब्बल 11 वर्षांनी मुलगी झाली, त्याच आपल्या सुलोचना दीदी। पण त्यावेळच्या प्रथेप्रमाणे नवसाच्या मुलीचं नाव ठेवत नसत। मग कोणी त्या मुलीला नागपंचमीला झाली म्हणून नागाबाई म्हणजेच नागू म्हणे, कुणी रंगू म्हणे, कुणी अक्का म्हणे। तेव्हा प्लेगची साथ आली आणि हे कुटुंब खडकलाट सोडून चिकोडीला आलं। नागू आता मोठी झाली, शाळेत जायला लागली खरी, पण शिकण्याच्या मानानं तिची जरा आळमटळमच होती। बरं, मग घरचं काम तरी करावं तर त्यातही रुची नाही। गावात 2 दर्गे होते, त्याचे उरूस होत असत। गावात तंबूतला सिनेमा यायचा। तो सिनेमा मात्र मावशीच्या बरोबर जाऊन अगदी पहिल्या रांगेत बसून ही पाहायची। म्हणतात ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात। दीदींच्या वडिलांचे एक मित्र होते बेनाडीकर, त्यांचे विद्यार्थी म्हणजे मास्टर विनायक। ते त्यांच्याकडे येत असत। सुलोचना दीदींच्या आई मावशी या त्यांच्याकडे तक्रार करायच्या, बघा ना, ही मुलगी शिकतही नाही आणि घरचं कामही करत नाही। शेवटी ठरलं की हिला सिनेमात घालायचं।
वयाच्या 4थ्या वर्षी सुलोचना दीदींनी आपल्या आयुष्यातला पहिला शॉट दिला. मला सांगा काय कळणार त्या वयात. पुढे त्या 13व्या वर्षी त्यांना साडी बिडी नेसून मास्टर विनायकांच्या पुढे उभं करण्यात आलं. कोल्हापूरला मास्टर विनायकांच्या प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्या गेल्या. तिथे लताबाई, मीनाक्षीताई, दामोअण्णा मालवणकर, जोग, साळवी, राजा गोसावी असे अनेक कलाकार होते. राजा गोसावींच्या बरोबर पहिला शॉट घेतला. बाबा गाडी घेऊन जायची आणि उभं राहायचं. त्याच्यावरती टायटल्स यायची. एका ठिकाणी क्रिकेटची मॅच चालली आहे, तिथे उभं राहून टाळ्या वाजवायच्या. तेव्हा तोंडाला पहिला रंग लागला. तो चित्रपट होता चिमुकला संसार. पुढे महारथी कर्ण, वाल्मिकी या चित्रपटांच्या मॉब सीनमध्ये कुठेतरी सुलोचनाबाई दिसायला लागल्या. पण मॉब सीनमधून त्या गर्दीतून बाहेर पडून त्या एकदम क्लोजअपमध्ये आल्या, नायिका बनल्या आणि कालांतरानं चरित्र अभिनेती बनल्या. पृथ्वीराज कपूर यांच्या श्रीराम भारत मिलाप या चित्रपटात त्यांनी कौसल्याची भूमिका केली होती. पण पृथ्वीराज कपूर मॉबमधला त्यांचा चेहरा विसरलेले नव्हते. त्यांना चटकन ओळखलं आणि त्यांना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी आपला आनंद चक्क त्यांच्यावर एक कविता करून व्यक्त केला. एक दुबली पतली लड़की मैंने देखी थी, एक दुबली पतली लड़की मैंने देखी थी, उसके बाल घुंघराले थे, आंखें अच्छी थी. अशी कविता ती होती. दीदींचा चित्रप्रवास आता सुरू झाला होता. हा प्रवास एक्स्ट्रा ते चरित्र अभिनेत्री असा आहे. असो मंडळी, आज 26 तारीख आहे. 28 तारखेला भारतरत्न लता मंगेशकर यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे आजच्या कार्यक्रमाची सुरुवात लताबाईंच्याच सुलोचनाबाईंच्या चित्रपटातल्या आकाशगंगा या चित्रपटातल्या गाण्यांनी करूया. मी मनीषाजींना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात करावी.
करिंती पूर्वमध्ये गजराच्या भूमिकेत सुलोचनाबाई इतक्या तदाकार झाल्या की गजराच्या पतीच्या निधनाची बातमी ऐकून ही गजरा शिवाजी महाराजांच्या पुढ्यात आपल्या हातातलं सौभाग्य लेणं म्हणजे हिरवा चुडा त्यांच्या पायाजवळ फोडते आणि करुण किंकाळी मारते, असा हा शॉट होता. या सीनमध्ये दिदींनी स्वतःला इतकं झोकून दिलं की त्यांची शुद्ध हरपली. कपाळावर खोक पडून भळाभळा रक्त व्हायला लागलं, हातातून सुद्धा रक्त व्हायला लागलं. बालजींनी हे बघितलं आणि तिला जवळ घेतलं आणि सांगितलं, मुली तू आज बाजी मारलीस, अप्रतिम अभिनय केलास, कलादेवतेला तुझ्या रक्ताचा अभिषेक व्हायलास, चित्रपटाच्या प्रांगणात तू अजरामर होणार, अमर होणार. बालजींचा हा आशीर्वाद फळाला आला. सुलोचना दिदींची कारकीर्द दिवसामागे जोरदार बहर यायला लागली. त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण चित्रपट केले. त्यातलाच एक चित्रपट होता एकटी. या एकटी चित्रपटाच्या बाबतीतला एक किस्सा आहे. 1968मध्ये या एकटी चित्रपटासाठी शरद तळवलकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षीस मिळालं. त्यावेळी शरद तळवलकर शेजारच्या राजाभाऊ परांजप्यांना म्हणाले, काय राजाभाऊ, काम सुलोचनाबरोबर करत होतो, 100च्या वर धावा काढणारा खेळाडू जर समोर असेल तर इकडे खेळणाऱ्या माणसाला किमान 50 धावा तरी कराव्या लागतात. ही त्या काळची कलाकारांची एकमेकांच्या विषयीची भावना होती. ऐकूया दीदींच्याच एकटी चित्रपटातलं अतिशय गाजलेलं असं गीत गदिमांनी लिहिलेलं आणि बाबूजींनी संगीतबद्ध केलेलं.
दीदींना अगदी सुरुवातीला खूप टीकेला तोंड द्यायला लागलं. हे खेड्यातलं एक ध्यान आलंय, आरशात तोंड तरी बघून यायचं इथे येण्यापूर्वी. विनायकराव कोणालाही आणतात आणि नायिका करतात, अशा प्रकारची टीका सुलोचना दीदींना सुरुवातीच्या काळात खूप ऐकायला लागली. खेडवळ बायका सिनेमात आल्या तर चित्रपटसृष्टीचे 3-13 वाजतील असं त्यावेळेला लोकांना वाटायचं. अशी वाक्य त्यांना तोंडाला प्रथम मेकअप लागल्यावर ऐकायला लागली होती. तेव्हा त्यांची खूप टिंगलटावाळी व्हायची. त्या रडकुंडीला यायच्या, जणू त्या हसणंच विसरल्या होत्या. अशातच त्यांना शूटिंगला हसण्याचा शॉट द्यायचा होता, पण त्यांना हसायलाच येईना. शेवटी राजाभाऊ परांजपेंनी एक युक्ती केली. त्याने अंगातला शर्ट काढून अंगविक्षेप करायला सुरुवात केली आणि ते पाहून दीदींना हसू आवरेन असं झालं. आणि बरोबर नेमका तोच क्षण कॅमेऱ्याने टिपला. यातून धाक नसलेला अभिनयाचा धडा दीदींना मिळाला. खरं तर तेव्हा कोणीच ही कल्पना केली नव्हती की आपण ज्या अभिनेत्रीला हसतो आहोत ती अभिनेत्री पुढच्या काळात राजहंसाची चाल चालणार आहे. ऐकूयात याच आशयाचं एक गाणं, पण या गाण्याबद्दल थोडंसं अजून सांगतो की हे जे गाणं आत्ता आपल्यासमोर सादर होणार आहे, या गाण्याला एकंदर 3 संगीतकार लाभले. म्हणजे लक्ष्मीपूजन या चित्रपटासाठी सुरुवातीला हे गाणं वसंत पवार हे संगीतबद्ध करणार होते आणि मधुबाला झवेरी हे त्या गाणं गाणार होत्या. पण काय झालं माहिती नाही, पुढे संगीतकार बदलला, गायिका बदलली, निर्माते बदलले, सगळे बदलले. जे वसंत पवारांनी नंतर केलं. आधी खरं सांगायचं तर त्याच्या आधी हे गाणं श्रीनिवास खळे संगीतबद्ध करणार होते आणि चित्रपट लक्ष्मीपूजन असा होता. पण हे सगळे बदल झाले. खळ्यांच्या जागी वसंत पवार आले आणि वसंत पवारांनी हे गाणं रेकॉर्ड केलं. पण खळे काकांनी ही चाल केलेली होती आणि ती आशाबाईंच्या आवाजात HMV तर्फे रेकॉर्ड काढण्यात आली. याला निर्मात्यांनी आक्षेप घेतला, कारण त्यांच्या चित्रपटासाठी ते गाणं लिहिण्यात आलेलं होतं. साहजिकच त्यांना नोटीस पाठवली. पण गदी माडगुळकर या नावाचा चित्रपटसृष्टीत तेव्हा एवढा दबदबा होता की गदी माडगुळकरांनी मध्यस्थी केली आणि त्या निर्मात्याला ती नोटीस मागे घ्यायला लावली. ते गाणं आशाबाईंच्या आवाजात जास्त लोकप्रिय झालं की जी चाल खळ्यांची होती. पण आपण आत्ता जे गाणं ऐकणार आहोत ती चाल वसंत पवारांची आहे आणि ते मधुबाला झवेरी यांनी गायले, कारण त्या गाण्यावरती म्हणजे ते गाणं चित्रपटासाठी सुलोचनाबाईंवरती चित्रित करण्यात आलं आहे आणि तो चित्रपट आहे सुखाचा सोबती. होते कुरूप वेडी
ही वसंत पवारांची चाल आणि जी लोकप्रिय चाल आहे ती श्रीनिवास खाळ्यांची आहे, जी आशाबाईंनी गायलेली आहे. सुलोचना दिदींची कारकीर्द ही प्रफुल्ल पिक्चर्सपासून सुरू झाली, पण पुढे प्रफुल्ल पिक्चर्स मुंबईला गेली. त्याच सुमारास सुलोचनाबाईंचं लग्न झालं. त्यांच्या पतीचं नाव आबासाहेब चव्हाण. ते म्हणाले, तुला सिनेमात काम करायचं आहे का? मग आपण भालजी पेंढारकरांच्याकडे जाऊ, ते माझे मित्र आहेत. भालजींकडे जयप्रभा स्टुडिओत त्या गेल्या. पगारी नोकरी सुरू झाली. भालजी म्हणजे चित्रतपस्वी, अत्यंत कडक शिस्त. एका चित्रपटात त्यांच्या काम करण्याची संधी मिळाली. मास्टर विठ्ठल हे हिरो, शांता जोग, वसंत शिंदे, राजाभाऊ परांजपे, चिंतामणराव कोल्हटकर अशी जबरदस्त स्टारकास्ट. सूर्यकांत मांढरे आणि सुलोचनाबाई प्रथमच एकत्र काम करत होते आणि तो सिनेमा होता सासूरवास. सासूरवासच्या चित्रपटाचं शूटिंग चालू होतं. दरम्यान इतर कलावंतांमध्ये हास्याची खसखस पिकली. अर्थात दिदींचं त्यांच्याकडे लक्ष गेलं आणि साहजिकच त्याही हसल्या. त्या हसल्या मात्र भालजींच्या हाताची 5 बोटं खाडकन त्यांच्या गालावर उमटली. या धड्यात एक धाक होता, काम चालू असताना दुसरीकडे लक्ष न देण्याचा. सासूरवासची आणखीन एक आठवण आहे. भालजी दिदींना एक सीन समजावून सांगत होते आणि ते सांगत असताना त्या आपल्या हातातल्या अंगठीशी काहीतरी चाळा करत होत्या. भालजींनी ते पाहिलं आणि त्यांना एक खाडकन छडी मारली आणि ती अंगठी त्यांच्या हातातनं काढून फेकून दिली. पुढे आपल्या संपूर्ण कारकिर्दीत चित्रपटात भूमिकेची गरज म्हणून अंगठी घालणं वगळता सुलोचनाबाईंनी आयुष्यात कधीही हातात अंगठी घातली नाही. इतकं डेडिकेशन त्या काळात कलाकारांचं होतं. आणि याच भालजींनीच सुलोचना दिदींनी आशीर्वाद दिला की तू या चित्रपटसृष्टीत अमर होशील. केवढं हे शिष्य आणि गुरुचं नातं होतं. आणि भालजींच्या अनेक चित्रपटांमधून सुलोचनाबाईंनी काम केलं आणि त्यातलाच एक चित्रपट होता साधी माणसं. अप्रतिम सिनेमा. त्या सिनेमातलं एक अतिशय सुरेख गाणं आता मनीषाजी आपल्यासमोर सादर करतील. राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग, राजाच्या रंगमाली सोन्याचा बाई पलंग, रुपयाचे खांब तिला मोत्याची झालर, रुपयाचे खांब तिला मोत्याची झालर. राजाच्या रंगमाली पराची माऊ गादी, राजाच्या रंगमाली पराची माऊ गादी,
कोल्हापुरातून स्थलांतरित होण्यासाठी सुलोचनाबाईंना मास्टर विठ्ठल यांनी पाठिंबा दिला. पुण्याच्या मंगल पिक्चर्सची ऑफर आल्यावर ती स्वीकारावी का स्वीकारू नये अशा द्विधा मनस्थितीमध्ये सुलोचनाबाई होत्या. म्हणून त्यांनी मास्टर विठ्ठल यांचा सल्ला घेतला. त्यांनी त्यांना सांगितलं, तुम्ही ही ऑफर स्वीकारा, पुण्याला जा, कोल्हापूर एके कोल्हापूर करत फक्त कोल्हापुरातच अडकून पडू नका. बाईंनी विठ्ठल यांचा सल्ला मानला. त्या पुण्याला आल्या. लेक माहेरून सासरी येते अशीच बाईंची त्यावेळची मनोअवस्था झाली होती. मंगल पिक्चर्सच्याच जीवाच्या सखानं त्यांना मोठी वाट दाखवली. आता पुण्याला आल्यावर भाषेचा प्रश्न आला. म्हणजे पुणेकरांची भाषा शुद्ध म्हटलं तर अतिशुद्ध. सुलोचनाबाईंची या भाषेवरून तेव्हा टर उडवली जायची, नक्कल केली जायची. कारण त्यांची भाषा ग्रामीण वळणाची, कोल्हापूरची, जराशी खेडवळ. आपली अडचण मग त्यांनी भालजी पेंढारकरांना सांगितली. मग भालजींनी त्यावर उपाय सुचवला. भालजींनी त्यांना एक संस्कृत मासिक पाठवून दिलं आणि सांगितलं, याचं रोज मोठ्यांदा वाचन करायचं. तुला यातलं काहीही कळणार नाही, हरकत नाही, पण रोज वाचन हे झालंच पाहिजे. तेव्हा त्यांनी खूप गाणी पण ऐकली आणि अखेर ही शहरी भाषा सुलोचनाबाईंनी आत्मसात केली. दिदींची चेष्टा करणाऱ्या याच मंडळींनी पारिजातक या चित्रपटातलं त्यांचे संस्कृत प्रचूर उच्चार जेव्हा ऐकले तेव्हा तोंडात बोटं घातली होती. अर्थात हा भाग वेगळा. अशा रीतीनं त्या पुण्याला आल्या आणि त्यांचा चित्रपट कारकिर्दीतला दुसरा टप्पा सुरू झाला. याच कारकिर्दीतला त्यांचा आणखीन एक महत्त्वाचा चित्रपट होता देव पावला आणि ज्याचे संगीतकार होते पु ल देशपांडे. या देव पावलातलं गाणं ऐकूया. गदिमांचेच शब्द आहेत, पुलंची चाल आहे आणि माणिक वर्मा यांनी ते गायलेलं आहे. ऐकूया कबीराचे विणतो शेले. कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम, कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम. कबीराचे विणतो शेले, कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव तरी हा, कौसल्याचा राम बाये, कौसल्याचा राम.
चित्रपटाला माणिक वर्मा यांचा माणिक स्वर लाभला होता आणि चित्रपटाचे संगीतकार होते पु ल देशपांडे. पु ल चित्रपटसृष्टीमध्ये फार कमी काळ राहिले हे आपल्या चित्रसृष्टीचं दुर्दैव. म्हणजे खरोखर पुलंसारखे गुणी संगीतकार जर चित्रपटसृष्टीला लाभले असते तर अजून एक वेगळाच सुवर्ण पर्व आपल्याला अनुभवायला मिळालं असतं. पण फार लवकर पुलंनी चित्रपटसृष्टीतला रामराम ठोकला आणि पुलंची एक वेगळीच कारकीर्द सुरू झाली. पण त्यामुळे आपल्यासारखे रसिक अशा सुंदर गोड चालींना मुकले असंच म्हणायला हरकत नाही. असो, पुढच्या गाण्याकडे वळूया. मोलकरीण, चिमुकला संसार, वहिनीच्या बांगड्या या सगळ्यासाठी सुलोचना दिदींना जणू भालजी पेंढारकर यांच्याकडचं स्पेशल ट्रेनिंग उपयोगी पडलं. त्यांच्या शिकवण्यामुळे भूमिकेशी तद्रूपता कशी साधायची हे त्यांना समजलं. त्या सांगायच्या, माझ्या संपूर्ण कारकिर्दीत मी चित्रपटात ग्लिसरीन कधी वापरलंच नाही. आपोआप डोळ्यात पाणी यायचं. पुढे पुढे तर स्क्रिप्ट ऐकत असताना वाचत असतानाच भूमिकेविषयी मनात आपोआप सगळं तयार व्हायचं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सीन संपल्यानंतर साऊंड ऐकायचा हे तत्त्व फक्त बाबांच्यामुळे आम्हाला माहीत झालं. याच सुलोचना दिदींच्या चित्रपटातलं अतिशय सुरेख चित्रपट होता मोलकरीण. या चित्रपटातलं वसंत देसाई यांचं गाणं आपण आता ऐकणार आहोत. लव
चित्रपटसृष्टीमध्ये अशी फार कमी माणसं आहेत की जी अजातशत्रू असतात. सुलोचना दिदी त्यातल्या होत्या आणि नुसत्या अजातशत्रू नाही तर सर्वांना वंदनीय अशा होत्या. आपल्याला आठवत असेल तर सोनाली कुलकर्णींनी डॉक्टर काशीनाथ घाणेकर चित्रपटामध्ये सुलोचनाबाईंचा रोल केलेला आहे. तर त्याच्याविषयी सोनाली काय म्हणते आपण ऐकूया. सोनाली म्हणाली, ज्या माणसाने मला दाद दिली त्या माणसाची भूमिका मला करायला मिळणं ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी आम्हा सगळ्यांवर विश्वास टाकला. त्यांच्या व्यक्तिमत्वात खूप आदब आहे. त्या जेव्हा काम करायच्या तेव्हा त्या स्वतः कामावर वेळेवर यायच्या. त्यांची भूमिकेसाठीची तयारी ही चोख असायची. या इंडस्ट्रीमध्ये त्यांच्याबद्दल कधीच कोणी तक्रार करत नाही. मला त्यांची भूमिका करायची असं जेव्हा कळलं तेव्हा मला रडायला यायला लागलं. त्यांच्या भाषेत वाणीत खूप गोडवा रुजुता आहे आणि तेच त्यांच्या वागण्यातही आहे. त्यात जराही नाटकीपणा नाही. त्यांना खूप कठीण काळाला सामोरं जायला लागलं पण तरीसुद्धा चेहऱ्यावरचं हास्य मात्र कधीही त्यांचं लोपलं नाही. अतिशय सुरेख अशी प्रतिक्रिया सोनालीने त्यांच्याबद्दल व्यक्त केली. पुढच्या गाण्याकडे जाऊया. या गाण्याच्या आधी देव पावला चित्रपटातलं गाणं आपण ऐकलं. खरोखर सुलोचनाबाईंना या चित्रपटाच्या निमित्ताने देव पावला. कारण देव पावलापासून त्यांना बऱ्यापैकी मानधन मिळायला लागलं. अर्थात बऱ्यापैकी म्हणजे इतर आजच्या मानाने काहीच नाही, नगण्यच. त्या देव पावलासाठी अख्ख्या चित्रपटाचे त्यावेळेला त्यांना 1200 रुपये मानधन मिळालं होतं. आणि त्याच चित्रपटासाठी दामुअण्णा मालवणकरांना 14,000 रुपये मानधन मिळालं होतं. म्हणजे 1200 आणि 14,000 केवढी तफावत होती बघा. कारण सुलोचनाबाई नवीन होत्या. अर्थात आपण मानधन नक्की किती सांगावं हे त्यांना कळतही नव्हतं. मग मात्र त्या स्वतःला सिद्ध करत गेल्या. आणि मग एक वेळ अशी आली की या चित्रपटसृष्टीमध्ये सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या कलाकारांमध्ये सुलोचनाबाईंची गणना व्हायला लागली. आणि त्यांना इंडस्ट्रीमध्ये मानधनाबरोबरच मानाचं पानही मिळायला लागलं. आणि आता मात्र उषा किरण आणि सुलोचना दिदी या दोघीही इंडस्ट्रीत सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून यशस्वी झाल्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीतलं पुढचं गीत, हे गीत फारसं आपल्याला ऐकायला मिळणार नाही. ते आज आपल्याला मनीषाताई इथं ऐकवणार आहेत. हृदयनाथ मंगेशकरांची ही चाल आहे. अतिशय गोड गाणं आहे पण हे फार ऐकायला मिळत नाही. तर या निमित्ताने आपण ते ऐकूया. दसरा दीपवाळी लाटते सगळं पोळी. दसरा दीपवाळी सांग गडी सांग माझं एक उखाणा. रोज वाटेन वाचा कोण पाहुणा. सांग गडी सांग माझा एक उखाणा. रोज नवा वाटे आता कोण पाहुणा. कोण पाहुणा कोण पाहुणा. दसरा दीपवाळी लाटते सगळं पोळी. दसरा दीपवाळी कुंकवाचे माझे धनी यायचे ग परतुनी. कुंकवाचे माझे धनी पावलांचा साधा त्यांच्या मंजुळवाणा. तुला पण यावा वाटे कोण पाहुणा. पावलांचा साथ त्यांच्या मंजुळवाणा. तुला पण वाटे यावा कोण पाहुणा. कोण पाहुणा कोण पाहुणा. दसरा दीपवाळी लाटते सगळं पोळी ग. दसरा दीपवाळी. एकटीने कुंवारीण माझ्याकडे येते कोण. माझ्याकडे येते कोण. एकटीने कुंवारीण माझ्याकडे येते कोण. माझ्याकडे येते कोण. कशासाठी उखाण्याचा केला बहाणा. यावा यावा वाटे तुला कोण पाहुणा. कशासाठी उखाण्याचा केला बहाणा. यावा यावा वाटे तुला कोण पाहुणा. कोण पाहुणा कोण पाहुणा. दसरा दीपवाळी लाटते सगळं पोळी ग. दसरा दीपवाळी.
सुटू पाहे तुझा उखाणा जावा जावा झाल्याने सुख उधाणा तसा काही सुटू पाहे तुझा उखाणा तुझा उखाणा तुझा उखाणा दसरा ना दीपवाडी लाटती सगुण पोळी ग दसरा ना दीपवाडी कुंकवाचे माझे धनी यायचे ग परतुनी कुंकवाचे माझे धनी. सुलोचना दिदींची जी बहराची कारकीर्द होती तो सगळा ब्लॅक अँड व्हाईटचा जमाना होता. चित्रपटातले रंग नव्हते, पण या कलावंतांनी आपल्या सहज सुंदर आणि अलौकिक अभिनयाने हा निर्जीव पडदासुद्धा त्यात सप्तरंग म्हणून सजीव केला होता. आणि म्हणूनच हे चित्रपट माइलस्टोन्स ठरले. सासूरवासच्या चित्रपटाच्या दरम्यान ज्या वेळेला त्या भालजींकडे आल्या तेव्हा भालजींनी त्यांना एक अतिशय महत्त्वाची गोष्ट शिकवली. ते म्हणाले, कोणत्याही कलावंतानं कॅमेऱ्यासमोर असताना आपल्या आजूबाजूला काय चाललं याचा विचार न करता आपल्या भूमिकेचाच फक्त विचार केला पाहिजे, तरच त्याला आपल्या भूमिकेशी समरस होता येईल. हा त्यांना त्यांच्या गुरुकडून म्हणजे भालजींकडून मिळालेला एक मोलाचा धडा होता. आणि भालजींच्याच या शिकवणुकीमुळे मराठी चित्रपटसृष्टीला, हिंदी चित्रपटसृष्टीला सुलोचना नावाचं रत्न मिळालं होतं. भालजींच्या अनेक चित्रपटांमधून दिदींनी भूमिका केल्या. साधी माणसंमधलं एक गाणं आपण ऐकलं. 1965 सालातला हा चित्रपट आहे साधी माणसं. म्हणजे ह्या कलावंतांची जिद्द आणि कलेविषयीची निष्ठा किती जबरदस्त होती बघा. म्हणजे 1948 साली महात्मा गांधींची हत्या झाली आणि त्यावेळेला मीठ भाकर चित्रपट तयार झालेला होता. आणि या जी सगळे ठिकाणी आगी लागल्या त्या आगीमध्ये कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ भालजींचा, प्रभाकर स्टुडिओ तेव्हा त्याचं नाव होतं, तो प्रभाकर स्टुडिओ पूर्णतः जळून खाक झाला. काहीही शिल्लक राहिलं नाही. अर्थात मीठ भाकरच्या प्रिंट्ससुद्धा गेल्या. पण भालजींनी पुन्हा एकदा अख्खा सिनेमा रिशूट केला. सर्व कलाकारांनी त्यांना साथ दिली आणि अशी ही माणसं, उत्तुंग हिमालयासारखी माणसं आपल्या या मातीत मराठी चित्रपटसृष्टीत जन्माला आली. याच भालजींनी जेव्हा साधी माणसाची निर्मिती केली तेव्हा त्याच चित्रपटात काम करणाऱ्या एकाही कलाकारांनी मेकअप शिवाय कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा एक यशस्वी प्रयोग केला होता. आणि तो चित्रपटही तसा तितका यशस्वी झाला आणि इतका गोड सिनेमा आहे. त्यातलं मगाशी एक राजाच्या रंगमाली गाणं आपण ऐकलंच, तितकंच सुरेख गाणं आपण आता ऐकणार आहोत. पुन्हा दिदींचीच चाल आहे. पाटाचं
65 साली चित्रपट रिलीज झाला आहे, 58 वर्ष झाली, अजून चाल तितकीच चिरतरुण वाटते. खरोखर दिदी म्हणजे कमाल. सुलोचनाबाईंना हिंदी चित्रपटसृष्टीसुद्धा खुणावत होती. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांची वाटचाल सुरू झाली होती, अर्थात त्या मराठीमध्ये सुद्धा काम करत होत्या. अवघ्या 2-3 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांचे 2 महत्त्वाचे चित्रपट मराठीमध्ये रिलीज झाले. एक होता बाळा जोजोरे आणि दुसरा होता स्त्री जन्मा तुझी कहाणी. आणि हे दोन्ही चित्रपट खूप लोकप्रिय झाले. 51 साली दत्ता धर्माधिकारी यांच्या बाळा जोजोरेतल्या अजरामर अंगाई त्या गायल्या होत्या. म्हणजे लता दीदी पहिल्यांदा त्यांच्यासाठी त्या चित्रपटासाठी गायल्या. 1955 साली सुलोचना दीदींचा पुढचा चित्रपट आला आणि तो चित्रपट होता भाऊबीज. या भाऊबीजची एक गंमत आहे, त्याच्याबद्दल मी नंतर सांगीनच. पण पडला पदर खांद्यावर तुझा दिसतो ग आणि चाळ माझ्या पायात सारखी या चित्रपटातली गाणी त्यावेळेला खूप लोकप्रिय झाली. पण भाऊबीजमधली सुलोचना दीदींची भूमिका मात्र प्रेक्षकांनी अजिबात स्वीकारली नाही. त्याचं कारण आपण नंतर ऐकू. सुरुवातीला आपण गाणं ऐकू. गाणं आहे अत्तराचा फाया तुम्ही मला आणाराया. सुलोचनाबाईंच्या ठाई अनेक गुण होते आणि त्यातलाच एक गुण होता औदार्य. त्या अनेकांना अनेक गोष्टी देत असत. म्हणजे नुसत्याच वस्तूच नाही तर भूमिकासुद्धा देत असत. म्हणजे सोंगाड्या चित्रपटाची निर्मिती जेव्हा दादा कोंडकेंनी केली त्यावेळेला दादांनी त्यांची जी अतिशय लोकप्रिय अशी आय जी आहे ती भूमिका पहिल्यांदा सुलोचनाबाईंना विचारली. पण दीदी तेव्हा त्यांना म्हणाल्या की ही भूमिका मला नाही, तुम्ही रत्नमालाला द्या आणि रत्नमाला ती भूमिका माझ्यापेक्षा जास्त चांगली करेल. कल्पना करा, हे कोणाकडे असतं की आपल्या हातात आलेली भूमिका अशी दुसऱ्याला देणं. पण सुलोचनाबाईंकडे हे औदार्य होतं, कारण
त्या चित्र माऊली होत्या. 1959 साली असाच एक गाजलेला चित्रपट सुलोचनाबाईंचा आला आणि त्या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडवला. तो चित्रपट होता सांगते ऐका. 3 वर्ष हा सांगते ऐका चित्रपट पुण्यामध्ये आर्यन टॉकीजमध्ये चालला होता. इतका जागतिक विक्रम या चित्रपटाने केला. या सिनेमाच्या बाबतीत सुद्धा सुलोचनाबाईंची भूमिका खरं तर सेकंड ॲक्ट्रेस अशीच आहे त्याच्यामध्ये म्हणायला लागेल. कारण त्या चित्रपटाच्या नायिका आहेत जयश्री गडकर आणि हंसा वाडकर. सुरुवातीला जयश्री गडकर ह्याच चित्रपटातल्या दोन्ही भूमिका करणार होत्या, पण जयश्री गडकरांना या दोन्ही भूमिका न देता अनंत माने ठाम राहिले आणि त्यातली जयश्रीबाईंच्या आईची भूमिका ही सुलोचनाबाईंच्या वाट्याला आली. त्या चित्रपटाला संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी. गदी माडगुळकरांचं एक अप्रतिम गाणं सांगते ऐकामधलं ऐकणार होतं आपण. हे गाणं म्हणजे गदिमांच्या प्रतिभेचा सर्वोच्च कळस आहे असं माझं मत आहे. तुम्ही कल्पना करा, गाणं ऐकताना तुमच्या लक्षात येईल की या गाण्यामध्ये सीता अपहरणाचा प्रसंग गदिमांनी इतक्या चपखल शब्दामध्ये लिहिलेला आहे आणि वसंत पवारांनी त्याला इतकी अलौकिक चाल लावली की ते गाणं सहज तुम्हाला ठेका धरायला लावेल. मगाशी आपण भाऊबीजमधलं एक गाणं ऐकलं, अत्तराचा फाया तुम्ही मला आणणार आया. या चित्रपटातलं आता दुसरं गाणं ऐकणार आहोत. पण त्यापूर्वी मी मगाशी जो म्हटलं होतं किस्सा तो सांगतो की सुलोचनाबाईंनी अप्रतिम काम करून सुद्धा लोकांनी त्यांना या चित्रपटासाठी रसिकांनी स्वीकारलं नाही. त्यांच्यावर भरपूर टीका झाली या चित्रपटाच्या वेळेला. कारण सुलोचनाबाईंची पडद्यावरची जी चित्रमाऊली ही प्रतिमा होती त्या प्रतिमेला छेद देणारं असं कुठेतरी हा चित्रपट होता आणि अर्थातच लोकांना ते पसंत पडलं नाही. एका वृद्ध माणसाने बाईंकडे प्रतिक्रिया व्यक्त केली, ती सांगतो मुद्दाम. बाई
आम्ही तुम्हाला आया बहिणींसारखं मानतो. मग सांगा, आया बहिणी अशा 4 चौघात पायात चाळ बांधून उघड्यावर नाचतात का? मग भाऊबीजेत असं घाणेरडं काम तुम्ही का केलं, असा प्रश्न एका माणसाने त्यांना विचारला होता. तर एक आजीबाई त्यांना म्हणाल्या होत्या, तुला परवा त्या भाऊबीजेत नाचताना पाहिलं, असली नाचणारीची कामं करू नगस, आपल्यासारख्या घरंदाज माणसांना शोभत नाही. किती रसिकांचं प्रेम सुलोचनाबाईंना लाभलं होतं याची प्रचिती आपल्याला येईल. आणि असंच त्यांच्या बाबतीत पुन्हा नंतर खूप वर्षांनी वादळ नावाच्या चित्रपटाच्या बाबतीत घडलं. या वादळ सिनेमामध्ये सुलोचनाबाईंनी बॉबकट होता त्यांचा. लोकांना त्यांनी बॉबकट केलेला सुद्धा पसंत पडला नाही. याला म्हणतात रसिक आणि कलावंत यांचं अद्वैत. हे प्रेम सुलोचनाबाईंना लाभलं. आणखीन एक गंमत बघा, केदार शर्मा नावाचे राज कपूर यांच्याकडचे एक तंत्रज्ञ होते. आणि हे केदार शर्मा त्यांना जर एखाद्या कलाकाराचं काम आवडलं तर त्याला 4 आण्याचं बक्षीस द्यायचे. आणि हे बक्षीस अशोक कुमार, राज कपूर, नर्गिस अशा अनेक कलावंतांना मिळालं होतं. आणि हेच 4 आण्याचं पारितोषिक सुलोचनाबाईंना केदार शर्मा यांनी भाऊबीजसाठी दिलं. तर त्याच चित्रपटातलं गाणं ऐकूया.
एकदा जोरदार टाळ्या विशालसाठी. गाणं चालू असताना मी असं तुमच्या सगळ्यांकडे असा बघत होतो, इकडनं मला टॉप अँगल मिळत होता त्यामुळे, आणि इथल्या काही जणांना त्यांच्या तरुणपणाच्या आठवणी त्यांच्या चेहऱ्यावरती मला दिसत होत्या. वा वा, मजा वाटली, आनंद वाटला. पण बघा, एवढं छान गाणं आहे, सुलोचनाबाईंनी इतकं जीव तोडून नाचले आहेत, पण लोकांना ते नाही आवडलं. त्यांनी नाचणं, ते नातंच वेगळं होतं त्या काळात. आताच्या कलाकारांना हे प्रेम मिळणं अशक्य कोटीतली गोष्ट आहे. एवढं आता फक्त सेल्फी काढण्यापुरतं प्रेम आहे. असो, सुलोचनाबाई चित्रपटात आल्या तेव्हा तो मूकपटांचा जमाना होता, आणि हा जमाना आता इतिहास जमा झाला आणि बोलोपटांचा जमाना सुरू झाला. सुलोचनाबाईंची कारकीर्द दिवसेंदिवस बहरतच होती. त्या जेव्हा लहान होत्या तेव्हा मूकपटात त्यांनी अनेक मूकपट त्या काळात पाहिले आणि त्यांना प्रेरणा मिळाली होती. आणि तेच त्यावेळचे जुने मूकपट म्हणा किंवा बोलपट म्हणा पाहत असताना लीला चंद्रगिरी म्हणजे लीलादाई पेंढारकर यांचा प्रभाव सुलोचनाबाईंवरच्यावर खूप होता. सिंहगडमध्ये त्यांची भूमिका दिदींनी तंबूच्या थिएटरमध्ये पाहिल्याचं त्यांनी लिहिलेलं आहे किंवा म्हटलेलं आहे, आणि त्यातूनच आम्हाला अभिनेत्री बनण्याची प्रेरणा मिळाली असंही सुलोचना दिदी म्हणतात. 1952 साली लीलाताईंनी जिजाऊंची भूमिका केली होती, आणि अशी भूमिका पुढे आपल्यालाही आयुष्यात कधीतरी करायला मिळावी हे सुलोचनाबाईंचं स्वप्न होतं. आणि ही संधी त्यांना 1964 साली मिळाली मराठा ती तुका मेळवावा या चित्रपटाच्या द्वारे. सुलोचनाबाईंनी त्याच्यामध्ये जिजामातेची भूमिका केली. त्या आधीच्या छत्रपती शिवाजी या चित्रपटात बाबांच्या पत्नी म्हणजेच लीलाबाई पेंढारकर यांनी ती भूमिका केली होती. आपल्याला त्यांच्यासारखं काम करायला जमेल का या विचारानं त्या नर्वस झाल्या होत्या, पण त्या बाबांच्याकडे गेल्या आणि बाबांनी त्यांच्या परत तालमी घेतल्या, आणि दीदींनी ही जिजाबाईंची भूमिका अतिशय चोख अशी वठवली. इतिहासातली एक तेजस्वी स्त्री तितक्याच तोलामोलात पडद्यावर पाहिल्याचा आनंद त्यावेळेला सर्व प्रेक्षकांना झाला. लताबाईंनी तो चित्रपट पाहिला आणि तो चित्रपट पाहून त्यांना एक छोटीशी भेट पाठवली, आणि त्यात लिहिलं, तुम्हाला एक छोटीशी भेट पाठवते, या भेटीचा स्वीकार व्हावा. बाबांनी कौतुक केलं आणि गुलाबी रंगाचा शालू त्यांना प्रेझेंट दिला. अशी ही मराठा ती तुका मेळवावा चित्रपटातली जिजाबाईंची भूमिका सुलोचनाबाईंची. त्यातलं एक गाणं आपल्यासमोर आता प्रणव सादर करणार आहे, जे या चित्रपटामध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्यावरती पिक्चराईज झालेलं आहे, आणि जे काशीनाथ घाणेकर हे पुढे सुलोचनाबाईंचे जावई झाले. पण ते कलावंत म्हणून एकमेकांना आधीपासून ओळखत होते, पण जावई हे वेगळं नातं त्यांच्यात नंतर निर्माण झालं.
हेच आम्हाला ठाव, जिंकावे वा कटून मराव हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव, देशापायी सारी विसरू माया ममता नाती, देव देसन धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर मी सरदार आम्हाला काय कुणाची भीती. सुलोचना दिदींना हिंदी चित्रपटसृष्टीतून जेव्हा विचारणा व्हायला लागली तेव्हा सगळ्यात मोठा प्रश्न आला तो भाषेचा, म्हणजे हिंदी बोलण्याचा. मग दिदींनी हिंदी बोलण्याचा सराव सुरू केला. आणखी एक उपाय करण्यात आला, म्हणजे चक्क सेटवरती एका माणसाची नेमणूक करण्यात आली. तो माणूस सेटवर असायचा आणि त्यांना हिंदीतनं प्रॉम्प्टिंग करायचा. एका चित्रपटात त्यांच्या भूमिकेचं नाव दिलं होतं दीदी, आणि तेव्हापासून त्या संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीच्या दीदी झाल्या, सुलोचना दीदी. त्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये आणखीन एक सुखद संधी आली, आणि ती म्हणजे बिमल रॉय यांनी त्यांना सुजातासाठी बोलवलं. तेव्हा त्यांचं वय होतं फक्त 30 वर्षांचं, आणि त्यांना जी भूमिका दिली होती ती आईची होती, आणि त्यांच्या मुली होत्या नूतन आणि शशिकला. आता ही भूमिका आपण स्वीकारावी का अशा संभ्रमामध्ये त्या असताना त्यांना अतिशय मोलाचा सल्ला हा ललिताबाई पवार यांनी दिला. त्यांनी त्यांना विचारलं की तुला या क्षेत्रामध्ये किती वर्ष काम करायचं आहे. तेव्हा दीदी म्हणल्या शेवटच्या श्वासापर्यंत. त्या म्हणल्या हो ना, मग हिरोईनच्या भूमिका तुला मराठी चित्रपटसृष्टीत अजून फार तर 2-4 वर्ष मिळतील, हिंदीत तर तेवढ्याही मिळणार नाहीत, आणि जर तुला कॅरेक्टर रोल्स करायचे असतील, चरित्रभूमी अभिनेत्री जर तू झालीस तर तुला शेवटपर्यंत काम करता येईल. दीदींनी हाही सल्ला मानला आणि सुजातात त्यांनी चरित्र अभिनेत्रीची भूमिका स्वीकारली. 30 वर्ष त्यांचं वय होतं आणि त्यांनी आईची भूमिका केली. त्यातलीच अतिशय गोड असे गाणं आपण ऐकूया की जी लोरी आहे गीता दत्त यांनी गायली. नन्ही
बाबासाहेब पुरंदरेंनी सुलोचनाबाईंच्याबद्दल खूप छान सांगितलं. बाबासाहेब म्हणाले की माझ्या मातोश्रींना त्या फार आवडायच्या. त्यांच्याकडे जाताना जणू पालखीचं दर्शन घ्यायला जावं तशा त्या जायच्या. राजा शिवछत्रपती हा ग्रंथ छापल्यावर पहिली प्रत त्याची सुलोचनाला द्या अशी इच्छा आमच्या आईंनी व्यक्त केली होती. कारण त्यांचा हात शकुनाचा आहे. ही आईची भावना त्यांच्या मागे आहे. त्या आम्हाला कुटुंबातल्याच वाटायच्या. त्यांनी खानदानी कामं केली. रसिकांनी त्यांची महाराणी येसू, जिजाऊ सगळी कामं हृदयात ठेवली. लक्ष्मीसारखं त्यांचं सौंदर्य होतं आणि हेच आम्हाला खूप भावलं असं बाबासाहेब पुरंदरे म्हणले होते. सीमाताईंनी सुलोचनाबाईंबरोबर बरेच चित्रपट केले. सीमादेव म्हणतात की दीदींबरोबर माझी केमिस्ट्री खूप छान जमली होती. मोलकरीण चित्रपटामध्ये दीदींना हाताला धरून बाहेर काढायचा असा सीन होता, पण मला काही केल्या तो जमेच ना. शेवटी त्यांनीच मला समजावून सांगितलं आणि मी तो शॉट कसाबसा पूर्ण केला. याच मोलकरीण चित्रपटाच्या वेळेला खरं तर सुलोचनाबाईंच्या वहिनी ज्यांच्यावरती त्यांचं निरपेक्ष प्रेम होतं त्या त्यांना सोडून गेल्या होत्या. पण त्या शोकाकुल अवस्थेतही त्यांनी या चित्रपटामध्ये काम केलं. साने गुरुजींचे भाऊ हा चित्रपट पाहताना म्हणाले होते की हा चित्रपट पाहायला गुरुजी हवे होते. आपली राधाबाई प्रत्यक्षात पाहिल्याचं समाधान त्यांना मिळालं असतं. सुलोचनाबाईंनी सीमा यांची शिफारस भालजींकडे केली आणि त्यामुळे त्यांच्या हातातून निसटणारा एक चित्रपट त्यांना परत मिळाला होता. पुढे 1961 साली सुवासिनी हा चित्रपट आला आणि सीमाताईंची एक वेगळी कारकीर्द सुरू झाली. सीमाताईंच्या या सुवासिनीतल्या भूमिकेचं कौतुक म्हणून सुलोचनाबाईंनी त्यांना एक अंगठी सप्रेम भेट दिली होती. आणि तेव्हा सीमाताई म्हणाल्या होत्या, कुठल्याही पारितोषिकापेक्षा मला मिळालेलं ही अमूल्य भेट होती आणि ती शेवटपर्यंत सीमाताईंनी सांभाळली. याच मोलकरीण चित्रपटातलं एक गीत आपण आता ऐकणार आहोत मनीषाताईंकडनं. देव जरी मज कधी भेटला,
सुलोचना दिदींना अनेक पुरस्कार मिळाले. महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार तर त्यांना अनेक वेळा मिळाला. चित्रपट महामंडळाचा पुरस्कार मिळाला, महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. इतकंच नाही तर पद्मश्री पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला. पण तरीसुद्धा त्यांना अखेरपर्यंत दादासाहेब फाळके अवॉर्ड काही मिळू शकलं नाही. आणि ही खंत मला वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. 1997 साली त्यांना जेव्हा व्ही शांताराम पुरस्कार मिळाला तेव्हा दिदींनी असं प्रतिक्रिया देताना म्हटलं होतं की मी शांताराम बापूंच्या बरोबर एकही चित्रपट केला नाही, पण त्यांच्या नावाने मला हा पुरस्कार मिळतो याचा मला अतिशय आनंद होतो आहे. आणि जेव्हा दादासाहेब फाळके अवॉर्डसाठी त्यांना विचारणा त्यांची झाली नाही किंवा त्यांना विचारलं गेलं नाही, त्याबद्दल जर आपल्याला खंत वाटत होती, पण सुलोचना दिदींना त्याचं काहीच वाटत नव्हतं. त्या सहजपणे म्हणून गेल्या, त्या पुरस्कारासाठी माझं नावाबद्दल रसिक चर्चा करतायत, यातच मला तो पुरस्कार मिळाल्यासारखा आहे. इतका मनाचा मोठेपणा आणि इतक्या मोठ्या मनाच्या या सुलोचना दिदी 4 जून 2023ला हे जग सोडून गेल्या. कलाकार कधीच मरत नसतो. आपल्यातून निघून जातो तो फक्त माणूस असतो, पण त्याची कला ही अखेरपर्यंत आपल्या हृदयामध्ये राहते. आणि सुलोचनाबाई त्यांच्या अनेक अजरामर चित्रपटामुळे ही चित्र माऊली आपल्या हृदयामध्ये कायमचीच राहणार आहे. आपण आता शेवटच्या गाण्याकडे जाणार आहोत. हे जे गीत आहे हे मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातलं आहे. आणि या गाण्याने आपण आजच्या या चित्रमाऊली कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. मी पुन्हा एकदा डॉक्टर रोहित टिळक, गीताली टिळक, त्याचप्रमाणे केसरी गणेशोत्सव कार्यक्रम समितीच्या सर्व सदस्यांचे मनापासून आभार मानतो. आपणा सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो. सगळ्या या माझ्या साथीदार कलावंतांनाचे मनापासून आभार मानतो. मनीषाजी, तुम्ही आज ही मैफल खूप छान रंगवलीत, त्याबद्दल तुमचेही आभार. एका गाण्यामध्ये प्रणवनी मजा आणली, प्रणव तुमचेही आभार. आणि उत्तम साऊंड सिस्टीम, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. माधवीताईंनी अतिशय सुरेख स्क्रिप्ट लिहिलं, त्याबद्दल माधवीताईंसाठी एकदा टाळ्या वाजवूया. आणि या शेवटच्या गीताने कार्यक्रमाची आपण सांगता करूया. खरा स्वधर्मो हा आपुला, जरी का कठीण झाला, तरी हाची अनुष्ठिला भला देखी. स्वराज्य तोरण चढे, गळजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण चढे, गरजती तोफांचे चौघडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे मऊ मिळावोनी. आम्ही विष्णुदास मऊ मिळावोनी. कोट छातीचा अभंग त्याला कधी न जातील तडे. मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे.
शस्त्र देशार्थ हाती धरावे पिटावे रिपुलारणी वामरावे तुझ्या रक्षणा तूच रे सिद्ध होई तदा संकटी देव धावून येई जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की